अगदी. मला असं वाटतं की तुम्ही एका खूप छान सामाजिक विषयाला आत्ता हात घातलात. आत्ता तुम्ही अवेअरनेस हा मुद्दा काढलात आणि आपण आता बघितलं की एक खूप मोठं प्रकरण आत्ता सध्या गाजतंय. अंधश्रद्धा अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे. खूप महिला आत्ता अशा एका प्रकरणाला बळी पडल्या. अशा या अत्याचारग्रस्त महिला आणि एकंदरीतच ह्याबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ह्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? भयानकच प्रकरण आहे आणि जे आपण पाहिलेलं आहे थोडं बहुत आणि किती काही त्याच्यातनं गोष्टी निघणार आहेत. तर मला फक्त इतकंच म्हणायचं आहे महिलांना, पुरुषांना, की डोळे बंद करून या बाबांवर विश्वास करणं हे उचित नाही. त्यामुळे काय, असं आपण डोळे बंद करून अंधविश्वास जेव्हा करतो ना, तेव्हा घात होतो. तर आपल्याला, मला वाटतं, डोळे उघडून जगणं जरुरी आहे. आज आपण सगळे अवेअर आहोत. इतकी पुस्तकं आहेत, आपले एल्डर्स आहेत, आपले ग्रंथ आहेत, आपल्याला सगळं काही माहीत आहे, सगळं आपल्या आत आहे. आपण आत एकदम पूर्ण आहोत. तर मला नाही वाटत तुम्हाला आपले एकदम अपतेष्ट किंवा गुरुजन यांच्यापासनं दूर जाऊन कोणाच्या मदतीची गरज आहे इन टर्म्स ऑफ युअर पर्सनल ऑर एनी अदर काइंड ऑफ लाईफ. अगदी खरं. तर मला वाटतं स्वतःवर बिलीव्ह करा, विश्वास करा. आणि हे सगळं एक तर आपल्याकडनं ह्याला बढावा नका देऊ की तुमची फॅमिली डोळे बंद करून चालली आहे अशा बाबांच्या मागे. आणि दुसरी गोष्ट, असं पुढे आल्यावर आपल्याला ह्या लोकांना बॉयकॉट करणं जरुरी आहे. गव्हर्मेंट, आपले पोलीस, आपलं लीगल लॉ डिपार्टमेंट सगळे साथ देतीलच, नक्की यांचा फडसा फोडतीलच. पण आपण काय करतो हे पण जरुरी आहे. याच्यातनं आपण शिकतो काय आणि याच्यातनं आपण ॲज अ सोसायटी कसं रिॲक्ट करतो आहे हे जरुरी आहे. हे पुन्हा नको व्हायला, याची तसदी घ्यायला पाहिजे. आणि पुरातन कालापासून अशा गोष्टी चालू आहेत. त्या का चालू आहेत? फक्त आपल्यामुळे. आपण तो स्वतःमध्ये बदल आणू शकतो का? आपल्यात तो बदल आला तर आपण असे वी विल नॉट बिकम प्रेज ऑफ सच पीपल. अमृताजी, तुम्ही आता म्हणताय की महिलांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडू नये. खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली रेष अतिशय पुसट असते. ती रेष ओळखता येणं हेच महत्त्वाचं आहे. आम्ही तुमच्या घरातले अनेक व्हिडिओज बघतो, ज्यामध्ये विशेषतः गणेशोत्सवामध्ये गणपतीची आरती असेल, तुम्ही असाल, तुमची मुलगी दिविजा असेल किंवा मुख्यमंत्री सर असतील, अनेक स्तोत्रसुद्धा तुम्हाला अगदी तोंडपाठ आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली ही पुसट रेष महिलांनी कशी ओळखावी, किंबहुना तुम्ही ती कशी ओळखली आहे? दिविजाला नेमकं काय सांगताय, काय संस्कार करतायत? कारण या अंधश्रद्धा नेमक्या कशा ओळखायच्या याची जनजागृती होणं गरजेचं आहे. श्रद्धा आपल्याला विचारांवर असते, श्रद्धा आपल्याला आपल्या वेदांवर असते, श्रद्धा आपल्याला चांगलेपणावर असते, श्रद्धा आपल्याला जेव्हा आपलं महाभारत किंवा गीता शिकवते की कर्म करो, फल की चिंता ना करो, हे जे शिकवतात ना की मेहनत हे सगळ्यात बेसिक आहे प्रत्येक गोष्टीचं. तुम्ही घरी बसल्या फळ पाहिजे म्हणून कोणाकडे तरी गेला आणि फास्ट ट्रॅक तुम्हाला गोष्टी पाहिजे म्हणून जे शॉर्टकट मध्ये करता, काही करता, ती अंधश्रद्धा आहे. आणि मला वाटतं श्रद्धा स्वतःच्या आतनं निघते. श्रद्धा इज प्युरिटी, इट इज अ प्युअर फॉर्म ऑफ थिंकिंग. आणि अंधश्रद्धा म्हणजे त्याच्यात एक खुंट पाडणारी गोष्ट असते. तर त्याचं डिफरेन्शिएशन तुम्ही कसं कराल? त्याचं डिफरेन्शिएशन खूपच असं काही डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे. तुम्ही आपले वेद वाचलेले आहेत, आपली गीता वाचलेली आहे, आपलं रामायण वाचलेलं आहे, आपलं महाभारत वाचलेलं आहे. तिथे खऱ्या जीवनात जे झाले आहेत त्याच्या शिकवणी आहेत की आपण कसे वागलो तर काय त्याचं आउटकम होऊ शकते. आणि त्याच्यातनं आपण लर्निंग्स घेऊन स्वतःच आपला पुढचा रस्ता, आपलं पुढचं जे पाऊले जर टाकलं तर आपल्याला खरंच त्या अंधश्रद्धेच्या ठिकाणापासनं दूर राहता येईल आणि आपल्याला क्लॅरिटी ऑफ थॉट येईल. तर मला वाटतं आपल्याचकडे आहेत अशा सगळ्या गोष्टी ज्या आधी आपण वाचलेल्या आहेत किंवा वाचून आपण आपल्या जीवनात एक क्लॅरिटी आणू शकतो. आणि मी सगळेच बाबा असे आहेत असं नाही म्हणत. काही दे आर इंटेलेक्च्युअल्स. ते आपल्याला जे थ्रू दे कीर्तन्स, थ्रू दे डिस्कोर्स, जे फिलॉसॉफीज जे पुस्तकांमधनं पण सांगतात किंवा आपल्या प्रोग्राम्समध्ये सांगतात, ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मला वाटतं श्रद्धा अंधश्रद्धामध्ये एकच फरक आहे की आपण आपलं फ्युचर आहे
त्या बाबतीत जे आपलं भविष्य आहे त्या बाबतीत थोडे अनसर्टन असतो, तेव्हा आपण इकडे तिकडे होतो. पण जर मनात एक ठाम विश्वास ठेवला की मी जर सातत्याने मेहनत केली, जर मी कन्सिस्टंट राहिली, जर मी माझे जे आयडल्स आहेत किंवा माझे जे प्रिन्सिपल्स आहेत त्या रस्त्याने चालत राहिली, तर मला खरंच कोणत्याही बाबाची गरज नाही आहे. मला जिथे पोचायचं आहे मी पोचू शकते. बरं, आत्ताच्या ज्या बातम्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात महिला बाबाबुवाच्या कारस्थानाला बळी पडलेल्या आहेत. तर याच्या पुढे महिलांना अशा बाबाबुवांच्या कारस्थाना महिला बळी पडू नयेत किंवा या अशा बाबाबुवांना कसा आळा घालणार, यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करणार? एकतर हे बाबाबुवा जे आहे ना, असे काही कांड झाल्यावरच समोर येतात, नाही तर अर्ध्या वेळेस मला माहीत नव्हतं हे कोण आहेत, मला काही आयडिया नव्हती. कित्येक स्त्रियांना माहीत नसतील. ते लोकली प्लेस्ड लोक जे असतात त्यांना आधी कळतं, मग ते एस्केलेट होतं बिकॉज ऑफ सोशल मीडिया. तर आपला वुमेन्स नेटवर्क, इवन मीडिया, कॅन वी बी मोर अलर्ट हे पाहण्यात. आता ते तर एका वेगळ्या कारणानेही हे पुढे आलं, पण आपल्यातलेच लोक थोडं लक्ष देऊन पाहू शकतो का की काहीतरी इथे आउट ऑफ द वे चालू आहे का, काही चुकतं आहे का, आपण अलार्म दाबू शकतो का, अलर्ट करू शकतो का लोकांना. आपणच आपल्यातलेच लोक एकमेकांना वाचवू शकतो सगळ्यात आधी. त्यानंतर पूर्ण सिस्टम येतं, पूर्ण ज्युडिशरी येते, पण पहिले आपल्यालाच करावं लागणार आहे. लेट्स बी अलर्ट, लेट्स बी अवेअर. आणि आपल्या लोकांना घेऊन चालणं जरुरी आहे. आपल्या आसपासच्यांना, जे आपल्या घरी कामं करतात त्या स्त्रिया खूपदा अंधश्रद्धेला पूर्णपणे हां, आणि तेव्हा आपण त्यांना सपोर्ट करतोय का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण खूप काही करून जातो. स्पेशली आता झी24 सारखे चॅनल्स, तुमचं नेटवर्क किती मोठं आहे, लोकांशी तुमची नाळ जुळलेली आहे. तुम्ही काही एक्सपोज केलं तर ते लोकांपर्यंत नाही पोचणार आणि लोक तुम्हाला साथ नाही देणार, असं होऊच नाही शकत. अगदी अगदी तर ह्यात लेट्स बी टुगेदर. अगदी. आणि मला वाटते या सगळ्या प्रकरणामध्ये ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका ही प्रचंड महत्त्वाची होती. कारण अशी प्रकरणं खणून काढणं, त्याच्या मुळापर्यंत पोहोचणं, अगदी विरोधकांनी सुद्धा त्यांचं खूप कौतुक केलं. त्यामुळे निश्चितच मला प्रश्न फक्त हा विचारायचा, तुम्हाला कसं वाटलं? कारण देवेंद्र फडणवीसांनी एवढी मोठी कारवाई करत अगदी रूट्सपर्यंत हे सगळं नेलं, त्याचं खणन केलं आणि अजूनही सगळे ही चालू आहे चौकशी. त्याच्यात काही गर्व किंवा काही वाटायची गरज नाही आहे, कारण हे एवढं झाल्यावर त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आधी पोचायला पाहिजे होतं आणि आधीच खूप काही अवॉइड होऊ शकलं असतं. तर मला वाटतं तेच मी म्हणते, इफ पब्लिक, मीडिया, पीपल, एव्हरीवन कम्स टुगेदर, द लोकल पॉलिटिशियन, या स्टेजपर्यंत ही गोष्ट पोचलीच नसती आणि खूप स्त्रियांचं जीवन वाचलं असतं. तर मला वाटतं की देवेंद्रजींनी त्यांच्यापर्यंत पोचल्यावर स्टेप्स घेतल्या, पण हे खूप आधी होऊन जायला पाहिजे होतं. ठीक. आता आपण एका वेगळ्या थोडं गंभीर सगळे प्रश्न, मला वाटतं खरं तर प्रश्नांची लिस्ट भरपूर आहे, पण आपण एका थोड्याशा लाईट हार्टेड सेगमेंटकडे जाऊया. आणि ह्या खरं तर तुम्ही आता